हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। राज्यातील गुंडांचे अच्छे दिन आलेत। गुंडांनी मंत्रालयामध्ये बनवलेले रील्स ट्विट करत विजय वडेट्टीवार यांची टीका, तर राऊतांकडून सुद्धा गुंड निलेश घायवळचा शिंदेंसोबतचा फोटो ट्विट। कुणी भेटायला येतं त्याला मर्यादा घालता येत नाही, फोटो काढण्यासाठी आलेल्यांना नाही म्हणता येत नाही। टीकेनंतर मंत्री दीपक केसरकर यांचं प्रत्युत्तर। राज्यात सरकार निर्मित गुंडाराज, सरकारच्या बगलबच्चांची अधिकाऱ्यांकडून खंडणी वसुली, नाना पटोलेंचा आरोप, तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री गुंडांना पोसत असल्याची राऊतांची टीका। मुख्यमंत्री शिंदे आणि त्यांच्या मुलाने केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी, भाजप आमदाराच्या आरोपानंतर जयंत पाटील यांची टीका। छगन भुजबळ यांनी नाभिक समाजाची माफी मागावी, जरांगे पाटील यांची टीका, तर भुजबळांकडून कोणाचाही अपमान नाही, त्यामुळे माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही, बबनराव तायवाडेंचं प्रत्युत्तर। नाभिक समाजाचं महामंडळ माझ्या बाजूनं, जरांगेंकडूनच आमच्या आरक्षणावर डल्ला मारण्याचं काम सुरू, छगन भुजबळ यांचा हल्लाबोल। भाजपकडून उद्धव ठाकरेंचा वंदे भारत मधला फोटो ट्विट, हीच मोदी गॅरंटी, फोटो ट्विट करत भाजपनं ठाकरे गटाला डिवचलं। काही लोकांसाठी अजित पवार गटाने मंत्रिपदं रिक्त ठेवली आहेत, मंत्री दीपक केसरकर यांचं सूचक वक्तव्य। मनसेच्या बैठकीमध्ये दक्षिण मुंबई मतदारसंघातील विधानसभेच्या 6 जागांवर चर्चा, गटबाजी करू नका, राज ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना सूचना, बाळ नांदगावकर यांच्याकडून राज ठाकरेंना बाबरी मशिदीची वीटही भेट। मराठा समाजातील सर्व आमदार आणि मंत्र्यांनी आरक्षणासाठी अधिवेशनात आवाज उठवावा, जरांगेंची विनंती। जरांगे आजपासून 4 दिवस आळंदी, मुंबई, नाशिक आणि बीड दौऱ्यावर। राज्य मागासवर्ग आयोगाचं सर्वेक्षण पूर्ण, अहवाल सरकारकडे आल्यानंतर लगेच अधिवेशन घेणार, मंत्री दीपक केसरकर यांची माहिती। लोकसभेनंतर इंडिया आघाडीचं सरकार आल्यास देशव्यापी जातनिहाय जनगणना करणार, आरक्षणावरील 50% मर्यादा काढणार, रांचीमधील भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधींचं आश्वासन। मध्य प्रदेशातील हरदा परिसरामध्ये फटाक्यांच्या कारखान्याला आग, आगीमध्ये 6 जणांचा मृत्यू, 40हून अधिक जण जखमी, परिसरातून 100हून अधिक घरं रिकाम्या करण्याची सूचना। आपच्या वरिष्ठ नेत्यांच्या घरी ईडीकडून छापेमारी, आम आदमी पार्टीच्या पत्रकार परिषदेपूर्वी ईडीचा छापा, सूत्रांची माहिती। हवा प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी बीएमसीकडून समन्वय समिती स्थापन, पालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेतील समितीमध्ये 18 सदस्यांचा समावेश। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।